सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। स्वतःला अवतार म्हणणाऱ्या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांची दाखवलेली धाडस निर्णायक ठरल्याचं उघड झालंय। खरातच्या बेडरूमसह फार्म हाऊसवरील अश्लील चाळ्यापासून ते भक्तांच्या लुटीपर्यंत काळा चिट्टा 160 जीबीच्या पुराव्यासह सर्वप्रथम शिर्डी पोलिसांच्या टेबलवर पोहोचवला होता। खरात प्रकरणाची सुरुवात त्याच्या सिन्नर मधील मीर गावच्या फार्म हाऊसवरील एका कूक पासून झाली आहे। खरात तेथे येण्यापूर्वी कूकला सीसीटीव्ही बंद करण्यास सांगितलं होतं। केडगाव परिसरातील वैष्णव नगर येथे मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री 8च्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामावर भर दिला। तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यासाठी नदीजोड प्रकल्पाद्वारे 78 टीएमसी पाणी आणण्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे महायुती सरकारने जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आहेत असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रेचे सोमवारी सहकार महर्षी शंकरराव खोल्ले सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आगमन झाले। 117 नद्यांच्या पाण्याचे संकलन असलेल्या जलस्रोताचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बेलापूर परिसरातील खाटकाळी भागातील तथाकथित महाराज विरुद्ध बलात्कारासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय। त्यानेही सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नाशिकचा भुंदू बाबा अशोक खरात, संगमनेरचा राजेंद्र गाडगे यांचे प्रकरण गाजत असतानाच आता बेलापूर नजीकच्या बाबास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे। माळेगाव येथील 22 वर्षीय उद्धव मच्छिंद्र गाडेकर यांनी रिक्षावर रसवंती बसून जोरदार उसाचा रस विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून त्यांचा हा उपक्रम अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उद्धवचे वडील शेतकरी आहेत। घराची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांनी नोकरीच्या मागे न पडता स्वतःचा व्यवसाय निवडला। सुरुवातीला हातगाडीवर रस विक्री सुरू करून नंतर सेकंड हँड रिक्षा घेऊन त्यावर रस काढण्याचं यंत्र बसवलं। आज शिवमल्हार रसवंतीद्वारे ते तालुक्यातील विविध भागात फिरून रस विक्री करतात। दररोज सुमारे 200 ग्लास रस विक्री होत असून एका ग्लासची किंमत 15 रुपये आहे। नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय केल्यास आपण आपल्या मनाचे राजे असतो असा संदेश उद्धव यांनी तरुणांना दिला। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदा ते नर्मदा जलयात्रेचे उत्तम नियोजन केलंय। यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे असं गौरवोद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढल्यात। महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाण्याचा राजकीय म्हणून वापर झाला। आता महायुती सरकारच्या काळात राज्य दुष्काळमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शहरातील वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिसांशी धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून पोलिसांची बदनामी करण्याचाही आरोप
करण्यात आला। शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे मुख्य हवालदार सचिन गायकवाड व हवालदार अनिल लांडे हे 25 एप्रिलला सकाळी सुमारे 11:15 वाजता वरिष्ठांच्या आदेशानुसार वॉर्ड क्रमांक 3 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गिरमे चौक या मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कारवाई करत होते। नो पार्किंग मध्ये उभा असलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई सुरू असताना स्वदेशी चहा दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करू लागला। दरम्यान त्या व्यक्तीने गायकवाड याची नेम प्लेट ओढून धक्काबुक्की केली। तसेच तुम्ही कोणाच्या आदेशाने कारवाई करता असा जाब विचारत आक्षेपार्ह भाषा वापरली। त्याने गायकवाड यांचा मास्क ओढून सरकारी कामात अडथळा केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महायुती शासनाने कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून नामदार देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत प्रभावीपणे काम करून जलसमृद्धी योजनेतून प्रत्यक्ष कामावर भर दिलाय। तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी व्हावी यासाठी नदीजोड प्रकल्पातून 78 TMC पाणी आणण्याबाबत कामाला सुरुवात होऊन त्यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। जिल्ह्याच्या क्रांतिकारी कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या जल व्यवस्थापन कार्याचा ठसा संपूर्ण देशभर उमटवला। त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त गोदा ते नर्मदा या जल यात्रेचा जन्मभूमी चौंडी व त्र्यंबकेश्वर येथून शुभारंभ करण्यात आला असून 117 नद्यांचे पाणी एकत्र करून त्यांचा जल कलश सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सोमवारी आला असता त्याचे पूजन करताना ते बोलत होते। उपस्थित मान्यवरांचा संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी प्रास्ताविकात या यात्रेची संकल्पना स्पष्ट करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई अजितदादा पवार व सर्व मंत्रिमंडळ दुष्काळमुक्त महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जलसमृद्धीच्या ज्या योजना प्रभावीपणे राबवित आहे त्यांचा आपल्यासह सर्व शेतकऱ्यांना अभिमान आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याण, धार्मिक सांस्कृतिक समाजभिमुख विकास, मंदिर पुनर्बांधणीची घाट निर्मिती, धर्मशाळा, तीर्थ विकास, लोकहितवादी प्रशासन, जल व्यवस्थापन, लघुसिंचन आदी कामातून जल व्यवस्थापनाला दिशा दिली। त्यांच्या 300व्या जयंती निमित्ताचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण राज्यभर गोदा ते नर्मदा जलयात्रा काढून अहिल्यादेवींच्या कार्याची सर्वांना जाणीव करून देत आहेत। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनीही पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमातून कोपरगाव पंचक्रोशीतील भूगर्भातील पाण्याची समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी शेकडो बंधारे बांधून जलसमृद्धीचं कार्य केलं। या प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी खासदार राम वडकुते, माजी मंत्री व शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी संचालक संतोष तिरमावार, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, विविध संस्थेचे पदाधिकारी, नगरसेवक, शेतकरी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी नगराध्यक्ष पराग संधान यांनी आभार मानला। शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान आहे। देश विदेशातील लाखो भाविकांची वर्दळ असलेल्या धार्मिक ठिकाणी वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होतो, त्यामुळे भाविकांचे हाल आणि व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणी आल्या आहेत। हे लक्षात घेऊन तेथे वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नगराध्यक्ष जयश्री थोरात व उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी दिला। त्यांनी आज आपल्या सहकारी नगरसेवकांसह महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रोहित तायडेंना निवेदन दिले, त्यात हा इशारा देण्यात आला। यावेळी अरविंद कोते, दीपक गोंदकर, निलेश दादा कोते, सतीश गोंदकर, बापूसाहेब ठाकरे, नितीन कोते, अमित शेळके, किरण कोते, वसंत गोंदकर, किरण बोराडे, सुधीर शिंदे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते।
निवेदनात म्हटलंय की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या पुढाकारातून विविध विकास प्रकल्प उभे राहिल्यात. तेथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिकांसह छोटे मोठे उद्योग नावारूपाला आल्यात. मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा फटकाही व्यावसायिक आणि साई भक्तांना देखील बसतोय. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू आहे. विद्यार्थ्यांना देखील त्याचा फटका सहन करावा लागतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे आज कोपर गावात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. श्री साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे, समताचे काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आजी माजी नगरसेवकांनी जल यात्रेचे जयघोषात स्वागत केले. राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत ही जलयात्रा काढण्यात येत असून पाणी संवर्धन, जलस्रोताचे महत्त्व तसेच प्रभावी जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांमध्ये पाणी बचतीची जाणीव निर्माण करून भविष्यातील जल संकट टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून 25 ते 29 एप्रिल दरम्यान या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगम स्थानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जल कलश घेऊन यात्रेला प्रारंभ झाला. त्याचवेळी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी येथून ही यात्रेला सुरुवात झाली असून या दोन पवित्र स्थळापासून निघालेल्या जलयात्रा विविध ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत. या स्वागत सोहळ्याला जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रामराव वडकुते, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपर गावातील या जल्लोषपूर्ण स्वागतामुळे गोदा ते नर्मदा जलयात्रेला अधिकच ऊर्जा मिळाली असून जलसंवर्धनाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचला असल्याचं चित्र दिसत आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये ते सांगतोय. तुम्ही वादरा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.